फक्त लोकशाहीच्या माध्यमातून लढवल्या जावी आणि स्वच्छ प्रकारे लढवल्या जावी. त्यामुळे हुकूमशाही किंवा दादागिरी असल्या हा देखील आपल्याला चांगला प्रश्न आहे. एक आपल्याला नमस्कार. राज्यभरामध्ये महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. परभणी महानगरपालिकेची रणधुमाळी आता जोरात पाहाव्यास आपल्याला भेटत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथील औद्योगिक परिसरातील KSP इंडस्ट्रीजचे संचालक पांडुरंग गडदे यांची निवडणुकीविषयी आपण मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. साहेब, आपण या निवडणुकीविषयी काय म्हणाल? ही माझ्या माहितीप्रमाणे 7-8 वर्षानंतर लागू झालेली निवडणूक आहे. ही निवडणूक लोकशाही माध्यमातून व्हावी. जास्तीत जास्त हुकुमशाही न होता किंवा दादागिरी न करता लोकशाही माध्यमातून सर्व पक्षांनी निवडणूक लढावी, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. औद्योगिक परिसरामधील उद्योजकांना भेडसावणारे असे कुठले प्रश्न आहेत की जे आता नवीन येणारी जी काही बॉडी आहे त्या बॉडीने सॉल्व्ह करावेत असं आपल्याला वाटतं? हा तुम्ही विचारलेला खूप चांगला प्रश्न आहे. मागील 2 ते 3 वर्षापासून मनपा आणि औद्योगिक एक कर आकारणी, मनपा कर आकारणी बद्दल थोडा वाद म्हणण्यापेक्षा मनपा म्हणते आम्हाला कर द्या आणि आमच्या औद्योगिक वसाहतीतील प्रतिनिधी लोक म्हणतात की हा कर आम्ही का द्यावं. तर यापेक्षा मनपाने नियमानुसार विचार करून औद्योगिक वसाहतीमध्ये काहीतरी मनपाची सुविधा पूर्ववत करावी. कॉमन ETP सारखे प्रश्न सोडवावेत मनपाने, कचऱ्याचा प्रश्न सोडवावा आणि मग कर मागावा. आपली औद्योगिक वसाहत ही D झोन मध्ये येते आणि D झोन मध्ये कमीत कमी कर आकारून मनपा आणि औद्योगिक वसाहत यांचा समन्वय प्रश्न सुरळीत करावा ही सर्वसाधारण उद्योजकाची अपेक्षा आहे. इसवी सन 2012ला आपली नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेले आहे. लोकांचा खूप मोठा विश्वास होता की आता महानगरपालिका झाल्यानंतर परभणी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, पण तो असा भ्रमनिरास झाला असं आपल्याला पाहायला भेटतं. आपल्या याविषयी मत? हा देखील आपला चांगला प्रश्न आहे. एक आपल्याला परभणीकरांना सर्वश्रुत अशी म्हण आहे, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. तो म्हणजे भारतात परभणी ही आहे हे मला मान्य आहे, सर्वांना मान्य आहे. पण महानगरपालिकेच्या माध्यमातून जो विकास व्हायला पाहिजे, जो मूलभूत सुविधा नागरिकांना पाहिजे, जसं पाणी आहे, रस्ते आहे, वीज आहे, अंतर्गत गटारे आहेत, हे काहीही झालेलं नाही. फक्त आश्वासन आणि आश्वासन. आम्ही एवढा निधी आणला, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. बॅनरवरच्या नेत्यांनी किंवा पेपरबाजी करून खूप काही मूळतः परभणीच्या नागरिकांची दिशाभूल केलेली आहे. आत्ता ह्या निवडणुकीपूर्वी येणाऱ्या बॉडीने याचा खूप विचार करून ह्या मूलभूत सुविधा सोडवाव्यात आणि लोकांना असं नेहमी म्हणजे गृहीत धरून मूलभूत सुविधापासून वंचित धरू नये. साहेब, या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रश्नाचा म्हणजे कुठल्या जाती आधारावर किंवा विकासाच्या आधारावर ही निवडणूक लढल्या जावी असं आपल्याला वाटतंय? जाती आधारावर निवडणूक सर्वांसाठीच घातक आहे. फक्त लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या जावी आणि स्वच्छ प्रकारे लढवल्या जावी. त्यामध्ये हुकुमशाही किंवा दादागिरी असले प्रकार होऊ नयेत. निव्वळ लोकशाहीच्या माध्यमातून आलेली स्थानिक स्वराज्यात बॉडी कधीही चांगली ठरेल, सर्वांसाठी विकासयुक्त ठरेल असं माझं मत आहे. कुठल्या पक्षाची बॉडी या निवडणुकीमध्ये सत्तेवर यावी असं आपल्याला वाटतंय? जे लोक चांगले प्रामाणिकपणे काम करतील त्यांनी स्वगत विचारावं. लोकांवर आपण अन्याय केलेला असेल तर त्यांनी अपेक्षा ठेवू नये. ज्या लोकांना वाटतं आम्ही लोकांचा विकास करू, त्या पक्षाची बॉडी यायला हरकत नाही. धन्यवाद साहेब. बालासाहेब काळेसह रामचंद्र कोटेकर, नवभारत नवराष्ट्र.